प्रहार सेवक व संघटना व ग्राम रोजगार सेवक इगतपुरी तालुका अध्यक्ष सपन मोहन सिंग परदेशी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे पुण्यात्मा प्रभाकर शर्मा सेवा मंडळ, अनुसयत मजा मतिमंद निवासी विद्यालय, रुक्माबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र इगतपुरी येथे अनाथ, दिव्यांग, मतिमंद मुलांच्या समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित प्राचार्य हेमलता जाधव, सिद्धार्थ भोईर, शीतल साठे, शीतल मराठे व सर्व शिक्षक व कर्मचारी, यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रहार संघटनेचे लाडके मामा पांडू मामा शिंदे व तानाजी मामा जाधव उपस्थित होते। केपीजी कॉलेज इगतपुरी टाकेगोटी येथील प्राचार्य श्री डॉक्टर किरण रकिबे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने स्वजगण्याची मूल्ये आणि स्वाध्याय एकात्मता हे पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित सर्व घडवणारे शिक्षक उपस्थित होते व कर्मचारी उपस्थित होते। रुक्माबाई अपंग युवक सहायता केंद्र या ठिकाणी येऊन आपल्या इगतपुरी तालुक्याचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चूभाऊ कडू यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून आम्ही ज्यांना ओळखतो पाहतो असे आमचे सपन भाऊ परदेशी यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी येताना आमच्याबरोबर आलेले आमचे तानाजी जाधव या शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम, त्याचप्रमाणे भोईर सर आणि आपण सर्व या शाळेचे तिन्ही शाळेचे कर्मचारी, शिक्षक वृंद, शिक्षक भगिनी आणि उपस्थित मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी येताना मी विचार करत होतो की एका अपंगाचा वाढदिवस आणि त्यांनी मला सुचवलं की बाबा आपल्याला बुकमध्ये कर्ममध्ये जी शाळा इगतपुरीला अपंग त्या ठिकाणी जाऊन आपला वाढदिवस मला माझा साजरा करायचा। मी जरा विचारात पडलो की अशा शाळेमध्ये येताना निश्चितपणे आपण काय केलं पाहिजे, काय समजलं पाहिजे। परंतु जेव्हा जगामध्ये असलेल्या दुःखी माणसांपैकी एखादा माणूस दुःखी माणूस तो आपल्या जीवनाशी जगत असताना जगता तेव्हा दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्याला दुःख दिसतं आणि त्या दुःखाची जाणीव घेऊन जेव्हा तो माणूस समाजामध्ये किंवा अशा विकलांग शाळेमध्ये येऊन स्वतःचा वाढदिवस साजरा करतात, त्याचं कारण असं की स्वतः आमचे सपन भाऊ सुद्धा हे अपंग आहे, परंतु त्यांची अपंगावर वाटतो प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये काही अपंगाची त्यांची समस्या बनवतो, त्यांच्या समस्या जाणून शासन समाजामध्ये सोडवलं। अशा पद्धतीनं जेव्हा माणूस काम करतो, अनुसयत मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णावती निवासी विद्यालय आणि रुक्माबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र यांच्यातर्फे आलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत। आज खरं तर आनंदाचा दिवस आहे। आपले प्रहार सेवक सपन भाऊ परदेशी यांचा आज वाढदिवस आहे आणि काही दिवसापूर्वीच त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की म्हणजे दरवर्षीच ते आपल्या मुलांसोबत त्यांचा वाढदिवस साजरा करतात, तर आजही आठवणीने ते आपल्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सपन भाऊ परदेशी हे नेहमीच आपल्या अडचणींच्या काळात, संघर्षाच्या काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। आणि नाशिक लोकशाही न्यूज साठी संदीप एकनाथ आव्हाड, नाशिक।